नमस्कार. सर्वप्रथम विद्येची देवी सरस्वती मातेला नमन करते. माझा आवाज येतोय? आवाज येतोय? आता येतोय आवाज? सर्वप्रथम विद्येची देवी सरस्वतीला नमन करते. टिळकांना अभिवादन करते. आज इथे उपस्थित ग्रंथालयाचे संचालक, ग्रंथालयाचे अध्यक्ष आणि समस्त कार्यकारिणी सगळ्यांचे अभिवादन करते. तुम्ही सगळे श्रोते, रसिक, मायबाप, तुम्हा सगळ्यांना अभिवादन करते आणि आपण आजच्या या विषयाला सुरुवात करूया. खरं तर नागपूरमध्ये जेव्हा मी माझ्या सर्कलमध्ये माझ्या लोकांना जेव्हा मी हे सांगितलं की अहमदनगरमध्ये जिल्हा ग्रंथालयात मी बोलायला जाणार आहे, तेव्हा सगळीकडनं जो काही रिस्पॉन्स आला तो इतका भरभरून होता की खूप मोठा मान तुम्हाला मिळतोय, खूप मोठा सन्मान तुम्हाला मिळतोय जर तिथे तुम्हाला बोलायला बोलवलं गेलं आहे. आणि तो जो अनुभव आहे, नगरकरांच्या आतिथ्यशीलतेचा जो अनुभव आहे तो मी आज दिवसभरापासून घेते आहे. आणि इथे आल्यानंतर तर मी खरंच खूप गदगद झालेले आहे. अत्यंत सुंदर माणसं मी पाहते आहे. आज सकाळपासून मी अनुभवते आहे. नगरमध्ये येण्याचा माझा कधीतरी असं ओझरतं येऊन परत गेलेले असेल, पण कधीतरी ओझरतं येऊन परत गेले असेल, पण पहिल्यांदा थांबून मी जो आज अनुभव घेते आहे तो खूप आनंददायी आहे. आणि हा सगळा अनुभव जो आहे तो माझ्याबरोबर अगदी नेहमीसाठी माझ्या स्मृतीत राहणार आहे असं दिसतंय. तर आजचा जो आपण विषय आहे तो आहे स्त्रीवाद आणि आजची गरज. खरं म्हणजे स्त्रीवाद असा विषय जरी आजकाल आला की तो खिल्ली उडवण्याचा विषय किंवा टवाळी करण्याचा विषय असं समजलं जातं. कारण आपल्याला असं वाटतच नाही की स्त्रियांसाठी काम करण्याची गरज आहे. कारण आपण आजही स्त्रियांच्या समस्यांकडे किंवा स्त्रियांच्या गरजांकडे खूप वरवर बघतो आहे. त्याच्या तळागाळात अजूनही आपण शिरत नाहीये. त्याच्या तळागाळात गेल्यानंतर त्या तळामध्ये किती गाळ साचलेला आहे हे आपल्याला दिसू शकतं. आणि आजही आपल्याला स्त्रियांच्या समस्यांवर काम करण्याची किती गरज आहे हे आपल्याला लक्षात येऊ शकतं. तर तुम्हाला माहिती असेल की हे वर्ष आपण अमृत महोत्सवी स्वातंत्र्याचं वर्ष म्हणून आपण यावर्षी साजरा करतो आहे. म्हणजे 75 वर्ष, स्वातंत्र्याचे 75 वर्ष. स्वातंत्र्याच्या 75 वर्षानंतरही स्त्रियांना समस्या आहे किंवा स्त्रियांच्या समस्या आपल्याला सोडवण्यासाठी विशेष प्रयत्न करण्याची गरज आहे असं जेव्हा आपल्याला म्हटलं जातं, तेव्हा एक संवेदनशील माणसं म्हणून किंवा कृतिशील माणसं म्हणून आपल्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उभे राहतात. 75व्या स्वातंत्र्य दिनानंतर सुद्धा काही समस्या, काही नाही, भयंकर समस्या आहे, मोठ्या समस्या आहे. हे जेव्हा आपल्याला कळेल या समस्या कुठल्या आहे, तेव्हा तुम्हाला लक्षात येईल की आजही स्त्रीवादाची गरज काय आहे. स्त्रीवादाला खूप वेगळ्या नजरेने आज पाहिलं जातं. कारण तसे प्रयत्न केले जातात की स्त्रिया ज्या आहेत त्या बरेचदा स्त्रियांकडनंच या अशा चुका होतात की दारू पिणं, सिगरेट पिणं, रस्त्यावरनं गाड्या झडून करून गाड्या चालवणं, छोटे छोटे कपडे घालणं किंवा आम्हाला वाटेल तसं आम्ही वागणार अशी जी एक धारणा करून ठेवलेली आहे. तर या सगळ्या गोष्टींमुळे तो टवाळी उडवण्याचा किंवा खिल्ली उडवण्याचा विषय समजला जातो. परंतु खरंच स्त्रीवाद म्हणजे फक्तच मौज मस्ती करणं असं आहे का? नाही. स्त्रियांनी पुरुषांसारखं वागलं पाहिजे किंवा वागलं तरच स्त्रिया स्वतंत्र आहेत असं आहे का? नाही. स्त्रीवाद म्हणजे आजही स्त्रियांच्या मनातलं, स्त्रियांसाठी काम करण्याची किंवा स्त्रियांसोबत काय होत आहे, त्यांच्या काय गरजा आहेत त्या खोलापर्यंत जाणं, पोहोचणं आणि स्त्रियांसाठी काम करणं, स्त्रियांनी स्त्रीचा हात पकडून तिला वर आणणं, हे जे आहे याला खरा स्त्रीवाद म्हटलं जातं. मग याची गरज आज आहे का? आपण हे आज बघूया. तर स्वातंत्र्य म्हणजे काय? आपण जे म्हणतो की स्वातंत्र्य म्हणजे काय? स्त्रियांच्या बाबतीमध्ये दोन गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या आहेत. जेव्हा आपण स्वातंत्र्य म्हणतो, स्त्री स्वातंत्र्य
त्या स्त्रियांच्या बाबतीत दोन गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या असतात की जेव्हा स्त्री शिक्षण घेते, जेव्हा ती शिक्षणाला स्वतंत्र होते, शिक्षणानं समृद्ध होते आणि त्यामुळे काय होतं की तिला आर्थिक स्वावलंबी होण्यासाठी शिक्षण मदत करते. आणि जी स्त्री शिक्षणाला समृद्ध आहे, जिचं आर्थिक स्वावलंबन आहे, त्या स्त्रीवर सहसा समाजाला अन्याय करता येत नाही. आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट असते की आर्थिक स्वातंत्र्य आणि शिक्षण या दोन गोष्टींमुळे तिला निर्णय घेण्याची तिची क्षमता वाढते, निर्णय घेण्याचं तिचं स्वातंत्र्य वाढतं. सामाजिक स्वातंत्र्याचा जर विचार केला तर आपण जे म्हणतो स्वातंत्र्य, आजच्या परिस्थितीमध्ये स्वातंत्र्य म्हणजे काय असा जेव्हा विचार केला किंवा स्त्रीला स्वातंत्र्याची गरज आहे असं जेव्हा म्हटलं जातं तेव्हा समाजात हा एक सूर आपल्याला ऐकायला येतो की स्वातंत्र्य स्वातंत्र्य काय म्हणतात, अजून किती स्वातंत्र्य हवं आहे, इतक्या तर मुलाला फिरत असतात, इतक्या मुलाला फिरत असतात आणि म्हणे हक्क हवे आम्हाला, आमचे प्राथमिक अधिकार हवे, आम्हाला स्वातंत्र्य हवं, आणखी यापेक्षा किती तुम्हाला स्वातंत्र्य हवंय. आता खरंच स्त्री स्वतंत्र आहे का, किंवा तिला तिचे निर्णय घेण्याची क्षमता तिच्याकडे आहे का, हे अधिकार तिच्याकडे आहे का, हे जे तळातलं पाणी आहे आपण हे जर आता ढवळून बघूया काही उदाहरणांनी आणि मग आपल्याला लक्षात येईल की आपण किती खोल पाण्यात आहोत अजूनही. आत्ताच मी तुम्हाला एक उल्लेख केला की आपण स्वातंत्र्याचं 75वं वर्ष साजरं करत आहोत. आपण तुम्हाला माहिती असेल मागल्या वर्षीच एक फार मोठी घटना घडली. अफगाणिस्तानच्या तालिबानींनी अफगाणिस्तानवर म्हणजे त्यांचं राज्य सुरू झालं आणि मग तिथे पूर्ण अख्खं जग जे आहे ते हळहळायला लागलं की आता कसं होणार, अफगाणिस्तानच्या महिलांवर आता कसं होईल, त्यांचं स्वातंत्र्य गेलं, त्यांना नोकरी करण्याचे अधिकार राहणार नाही, त्यांना शिक्षण घेण्याचे अधिकार राहणार नाही. तिथे काही घटना पण अशा घडल्या की लगेचच तालिबानी आल्यानंतर महिलांना त्यांच्या नोकरीच्या स्थळावरनं काढून टाकण्यात आलं, पुरुषांच्या नोकऱ्या कायम राहिल्या मात्र स्त्रियांच्या नोकऱ्या काढून टाकण्यात आल्या. तेव्हा सगळ्यांना वाईट वाटलं. वाईट वाटलं होतं का तुम्ही ऐकलं तेव्हा? सगळ्यांना वाईट वाटलं ना. आपण किती विरोधाभासी आयुष्य जगत असतो लक्ष द्या. 2020 फेब्रुवारी 2020 मध्ये भारत आणि सप्टेंबर 2020 मध्ये अमेरिकेमध्ये एक कायदा आला. तो कायदा असा होता की लष्करामध्ये महिलांना नोकरी करण्यासाठी आता आवेदन देता येणार आहे. लष्करामध्ये महिलांना आता नोकरीसाठी आवेदन देता येणार आहे. त्यांची पदोन्नती पण केली जाईल आणि त्यांना युद्धासारख्या परिस्थितीमध्ये युद्ध करण्याचे अधिकार देण्यात येतील आणि त्या फक्त महिला आहे म्हणून त्यांची अडवणूक करण्यात येणार नाही. हे झालं फेब्रुवारी 2020 मध्ये भारतात आणि 2020 मध्ये सप्टेंबर मध्ये अमेरिकेत. याचा अर्थ काय? याचा अर्थ असा की 2020 पर्यंत लष्करामध्ये महिलांना नोकरी करण्याचे अधिकार नव्हते. मग लष्करामध्ये महिला नोकरी करत नव्हत्या का? करत होत्या. काय नोकरी करत होत्या माहिती आहे? तिथल्या कॅन्टीन मध्ये त्या स्वयंपाक करायच्या आणि लष्करामध्ये हे जे सैनिक असतात त्यांचे कपडे शिवून द्यायच्या. पण जिथे युद्धजन्य परिस्थिती आहे, तिथे जिथे निर्णय घेण्याची गोष्ट आहे, जिथे निर्णय घेण्याचा अधिकार तिला हवा होता, तो अधिकार तिला कधीही मिळत नव्हता. मग 2020 मध्ये जेव्हा सुप्रीम कोर्टाने असं सांगितलं की आता त्यांची अडवणूक करू नका, त्यांना आवेदन देता येईल आणि त्यांना नोकरी करता येईल, मग त्यांना धडधड नोकऱ्या मिळाल्या का? नाही मिळाल्या. 2022च्या जानेवारी महिन्यामध्ये पुन्हा महिलांनी तक्रार नोंदवली की तुम्ही असे अधिकार दिल्यानंतर सुद्धा आम्हाला नोकरी करताना प्रचंड, आवेदन देताना प्रचंड त्रास होतो आहे, आम्हाला ते दिल्या जात नाहीये आणि महिला असण्याचा बहाणा सांगून आमचे पाय खेचले जात आहेत, आम्हाला त्या पोस्टवर बसवलं जात नाहीये. पुन्हा सुप्रीम कोर्टाला फटकार लावावी लागली आणि मग कुठे आता कुठे आपल्याला हळूहळू कुठेतरी एखादी एअरफोर्समध्ये, कुठेतरी एखादी नेव्हीमध्ये, कुठेतरी एखादी स्त्री आपल्याला आर्मीमध्ये दिसू लागली आहे. मग जिथे 2022 पर्यंत आपल्या देशामध्ये अशी परिस्थिती आहे, तिथे अफगाणिस्तानमधल्या तालिबानींनी केलेल्या अत्याचारांवर आपण जर हळहळत असेल तर आपण किती विरोधाभासी आयुष्य जगतोय. बरोबर आहे ना? हे सगळं होत असताना आपण हा विचारच करत नाही की आपण आपल्या आजूबाजूला बघतो का की
आजूबाजूला असणारी जी काही स्त्री आहे ती कुठल्या परिस्थितीत जगते आहे. मी आता काही नावं सांगणार आहे, यातली किती नावं आपल्याला माहिती आहे ते आपण स्वतःच सगळ्यांनी पडताळायचं आहे. तर आपला लढा कशाशी आहे हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे की महिलांचा नेमका लढा आहे कशाशी. क्लारा झेटकिन, आणि हे फक्त लक्षात घ्या की हे फक्त भारतात आहे असं नाही बरं, की आपण फक्त भारतातलंच काहीतरी सांगत राहतोय आणि भारतात फार समस्या आहे असं नाही. ज्या वेळेला मी काम करत होते, मी महिलांसाठी काम करत होते, आम्ही महिलांसाठी फार मोठी मोठी कामं केली. आम्ही गावच्या गाव दरबंदी केल्या, आम्ही हागणदारीमुक्त गावं केली, बरंच काम केलं. हे काम केल्यानंतर महिलासुद्धा, अगदी खेड्यापाड्यातल्या महिलासुद्धा इतकी मोठी कामं करू शकतात हे पाहण्यासाठी जेव्हा विदेशातल्या महिला भारतात यायच्या, महाराष्ट्रात यायच्या आणि आमच्याबरोबर विदर्भ फिरून त्या ते सगळं रेकॉर्ड करून घ्यायच्या की फक्त महिलांनी, एकही पुरुषांनी साथ न देता फक्त महिलांनी मिळून केलेले हे सगळे परिवर्तन कसे घडून आले ते आम्ही आमच्या देशात महिलांना दाखवू आणि महिलांच्या शक्तीचं प्रदर्शन आम्ही करू की महिला काय करू शकतात. तर हे तेव्हा जेव्हा विदेशातले लोक इथे येत होते त्यांच्याबरोबर झालेल्या चर्चेतून असं कळायचं की त्यांना का गरज पडली, भारतातल्या महिला किती शक्तिशाली आहे हे तुमच्या देशात येऊन तुम्ही दाखवणार. आजवर आपल्याला काय वाटतं की भारतामध्ये अनेक समस्या आहेत, अजूनही आपण विदेशी लोकांसारखे विकसित झालेलं नाहीये असं आपल्याला वाटत असतं, पण असं नाहीये. ती जेव्हा विदेशातली लोक इथे येत होती तेव्हा ती सांगत होती की आम्ही जरी खूप स्टँडर्ड आमचं राहणीमान वाढलेलं असेल तरीही आमच्या अजूनही तळागाळातल्या ज्या समस्या आहेत त्या तुमच्यापेक्षाही भयंकर आहेत. तुम्हाला माहिती नसेल तर तुम्हाला सांगते की विदेशांमध्ये मला माझं बाळ ठेवायचं आहे हा अधिकार मला मिळायला हवा, किंवा मला जर ते नको असेल तर मला तो गर्भाशयातून काढून टाकण्याचा अधिकार मिळायला हवा. याच्यासाठी अनेक वर्षांपासून आंदोलनं सुरू आहेत. तर अशी सुद्धा आंदोलनं करण्याची गरज आज विदेशामध्ये पडते आहे. म्हणजे सर्व जग जे आहे ते महिलांच्या समस्येने कुठेतरी ग्रासलेलं आहे. त्याच्यामध्ये चांगले वारे आता वाहू लागायला लागलेले आहे. ती सुरुवात झालेली आहे, नाही असं नाही, परंतु समस्या मात्र अजूनही कायम आहे, त्यावर काम करण्याची गरज आहे. तर क्लारा झेटकिन ते आंग सान सू की, बंगलोरची स्वाती तुम्हाला माहिती असेल, जिचा स्टेशनवर मर्डर करण्यात आला होता. बंगलोरची स्वाती ते अफगाणिस्तानची मीना केशवर कंवल, माया त्यागी, ही जी नावं सांगते ह्या कोण महिला आहे हे जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर या प्रत्येकीबद्दल आपल्याला इथे डिटेल बोलता येणार नाही. तुम्हाला कोणाला हवं असेल तर तुम्ही नक्की नोंद करून घ्या ही नावं. मीना केशवर कंवल, माया त्यागी ते आमची निर्भया. निर्भयाबद्दल तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे, म्हणजे ज्योतिसिंग पांडे दिल्लीची. अजूनही वाट बिकटच आहे. आजही स्त्री लढते आहे स्वतःच्या अस्तित्वासाठी, जगण्यासाठी. आजही युसुफजाई मलाला अंगावर गोळ्या झेलते. मारणारा तिचं वय बघत नाही, फक्त तिने महिलांसाठी आवाज उचलला आहे एवढंच तिला मारून टाकण्यासाठी पुढे असतं. ती फक्त स्त्री आहे आणि स्त्रियांसाठी आवाज उचलते एवढं पुढे. अरुणा शानबाग माहितीये? अरुणा शानबागवर बलात्कार झाल्यानंतर 40 वर्ष हॉस्पिटलमध्ये ती जीवन मरणाच्या रेषेवर, जगण्या मरण्याच्या रेषेवर लढत राहिली आणि शेवटी तिने प्राण सोडला. तिच्यावर बलात्कार करणारा जो होता तो काही वर्षात जेलमधनं सुटून आला, लग्न केलं, मुलं झाली, संसार काढला, सुखी झाला. तर हे जे ह्या अशा ज्या समस्या आहेत आजही आपल्याला असं कुठली स्त्री कुठे, फुलंदेवीचा कित्येक दशकाआधीचा बलात्कार असू दे किंवा अगदी आत्ता झालेला निर्भयाचा बलात्कार असू दे, तंदूरमध्ये जाळली गेलेली नैना सहानी किंवा मग शिवानी भटनागर, प्रियदर्शनी मट्टू, जेसिका लाल, आरुषी तलवार, फार दूर कशाला आमच्या विदर्भात आत्ताच काही दिवसावर तुम्हाला माहिती असेल की हरिसाल नावाच्या क्षेत्रामध्ये आमची एक वनक्षेत्रात कार्य करणारी जी होती वनाधिकारी दीपाली चव्हाण, तिला फक्त कामाच्या ठिकाणी काम तिला सुखाने करू दिलं गेलं नाही. तिच्या कामात खूप अडचणी निर्माण केल्या, इतक्या अडचणी निर्माण केल्या की शेवटी तिला स्वतःवर गोळी झाडून तिला आत्महत्या करून घ्यावी लागली, अशी परिस्थिती निर्माण झाली. काही दिवसाअगोदर आमच्याच विदर्भामध्ये वर्धा जिल्ह्यामध्ये कॉलेजला जाणाऱ्या मुलीला भर रस्त्यामध्ये पेट्रोल टाकून जाळून टाकण्यात आलं. आजही 21व्या शतकात आपण पाऊल ठेवत असताना या घटना घडतात. काय होतं की आपण
भ्रूणहत्या होते आहे किंवा हुंडाबळी जातो आहे, ऐकून 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 आपल्या कानावर या गोष्टी इतक्यांदा पडतात की आता हे ऐकायला पण बोर व्हायला लागतं. घडताना परिवर्तन घडत नाही, पण ऐकायला आपल्याला ते बोर व्हायला लागतं आणि वाटतं हा विषयच नसतो. पण जर समस्या सुटत नसेल तर बोलू का नाही? निदान जनजागृती जर आपण करू शकतो ना, त्यानंतर काहीतरी तर परिवर्तन घडेल. होतं काय की गर्भाशयातच भ्रूणहत्या, बलात्कार, ऑनर किलिंग, ॲसिड अटॅक, हुंडाबळी आणि काय काय, जन्मापासून मरेपर्यंत भीत भीत जगताना निदान एका दिवसाचं भयमुक्त आयुष्य मला जगता येईल का, हा प्रश्न आयुष्यभर त्या महिलेला छळत असतो. शेतात राबणारी गरीब असेल, शेतात राबणारी गरीब असेल, कार्यालयात सेवा देणारी असेल, उच्च शिक्षित असेल, घरात खेळणारी चिमुरडी असेल, शाळेत महाविद्यालयात जाणारा युवा असेल, रस्त्यात, बसमध्ये, ट्रेनमध्ये, शाळेत, शेजारी, कार्यालयात, सासरी, माहेरी, स्वतःच्या घरात कुठेतरी जागा शिल्लक आहे की ती अगदी भयमुक्त जगू शकेल. आपण काय करतोय समाज म्हणून, हा प्रश्न उभा राहतो ना. तर हिंदू, मुस्लिम, इसाई धर्म कुठलाही असू द्या, हिंदू, मुस्लिम, इसाई धर्म कुठलाही असू द्या, भारत, अफगाण, अमेरिका, पाकिस्तान देश कोणताही असू दे, दंगे होऊ दे, आर्थिक संकट येऊ दे, महायुद्ध होऊ दे, धर्मयुद्ध होऊ दे, सगळ्यात पहिले कोण बळी पडत असेल तर महिला जात. या झाल्या कॉमन काही गोष्टी ज्या आपण पेपरमधून वाचत असतो, ज्या आपण ऐकत असतो. आता आपण अशा अनेक गोष्टी आहेत की आपण आता अगदी आपल्या शेजारच्या गल्लीत डोकावून येऊया किंवा अगदी तळागाळात आपल्या शेजारी काय घडतंय हे सुद्धा आपल्याला माहिती आहे का, हे तरी आपल्याला माहिती आहे का, आपण स्वतःलाच आज जरा पारखून निरखून बघूया. तर तुमच्याच अहमदनगरच्या आसपासचा एरिया म्हणजे मराठवाड्यातील काही जिल्हे, अतिदुर्गम जिल्हे असं त्यांना म्हटलं जातं. या जिल्ह्यातील खेड्यागावातील किंवा आसपासची जी लोकं आहेत ही ऊस तोडणीसाठी जातात. तुम्हाला माहिती असेल त्यांचा जो महत्त्वाचा पोटापाण्याचा जो प्रश्न आहे तो ते ऊस तोडणीतनं सोडवतात. या ऊस तोडणीसाठी कामाला मुकादम जे कामासाठी या लोकांना घेतात, या एकट्या बाईला किंवा एकट्या पुरुषाला घेत नाही, जोडीने कामावर ते ठेवलं जातं. या जोडीला कोयता असं म्हणतात आणि कोयत्याला 1 टन ऊस जेव्हा तोडलं जातं तेव्हा 228 रुपये मिळतात. म्हणजे एका जणाला किती झाले, 1 टन ऊस तोडताय 228 रुपये दिले जातात. म्हणजे जवळजवळ 100च्या घरामध्ये एका व्यक्तीला मिळतात. आता असं आहे की जोडीने जर आले तर यांना काम मिळतं, एकटा पुरुषाला किंवा एकटी स्त्री आली तर काम मिळत नाही. वर्षभराचं यांचं जे पोटपाणी चालतं, हे जे 4-5 महिने काम करतात, या 4-5 महिन्यामध्ये जे पैसे कमावतात त्याच्यानंतर त्यांना रोजगार नसतो. या 4-5 महिन्याच्या पैशांवर यांना वर्ष चालवावं लागतं. आता इथे अडचण काय होते की ज्या बाईला मासिक पाळी येते त्या बाईला कामावर घेतलं जात नाही. म्हणजे ते जे काही 4-5 दिवस असेल ते 4-5 दिवसामध्ये बाईला सांगितलं जातं की तू कामावर यायचं नाहीस. बाई कामावर नाही म्हणजे पुरुष कामावर नाही, दोघेही कामावर जाऊ शकत नाही. असं जर 4-5 महिने काम करायचं आहे आणि दर महिन्यामध्ये जर 5-5, 6-6 दिवस सोडले तर त्यांना काय मिळेल? मग त्याच्यावर त्यांनी काय तोडगा काढला की बाईचा गर्भाशय काढून टाकायचा, बाईचा गर्भाशयच काढून टाकायचा. मग ऊस तोडणीला जाण्यामध्ये बघा हे दुष्टचक्र किती वाईट असतं की महिलेला गर्भाशय काढून टाकायचं आहे, म्हणजे महिला गर्भाशय काढून आपल्याकडे कामाला येऊ शकते. हे जेव्हा मुकादमला कळलं तेव्हा तिथे काम करणाऱ्या मुकादमांनी कामावर घेतानाच तुला गर्भाशय आहे का ग बाई, तर तू कामावर येऊच नकोस, गर्भाशय काढ आणि मग कामावर ये असं सांगू लागले. मग तिने गर्भाशय काढायचं कसं? ऑपरेशन्स करावे लागतात ना, पैसा कुठे आणला? मुकादमाकडनं उधारी घ्यायची ऑपरेशन्सची, गर्भाशय काढून घ्यायचं आणि मग हे कर्ज फेडायला महिनो त्याच्याकडे फुकट काम करायचं. सुरुवातीला 2, 4, 10, 15, 20 अशा बायका होत्या. आज त्यांचा आकडा 4000च्या घरात गेलाय.
4000च्या वर महिलांनी गर्भाशय काढून टाकलाय. आणि हा गर्भाशय काढून टाकणाऱ्यांचं वय काय आहे माहिती आहे? 18 ते 26 वर्षाच्या घरातल्या या सगळ्या महिला आहेत. गर्भाशय काढून टाकणं म्हणजे सोपी गोष्ट नाही. तुम्हाला वाटतही असेल की काय काढून टाकलं, झाली मुलं काढून टाकलं, काय आहे? शरीरातला एक महत्त्वाचा भाग जर तुम्ही काढून टाकत असाल तर पुढे येणारे तुमच्या आरोग्याचे कितीतरी समस्या निर्माण होतात. त्या समस्या सोडवायच्या कशा? तुम्हाला पोटासाठी खाण्यासाठी जर पैसा नसेल, पुढे तुमचं आरोग्य. एवढंच नाही तर जिथे ते काम करतात त्या कामाच्या ठिकाणी स्वच्छता नसते, त्यांच्यासाठी शौचालय नसतात, राहण्यासाठी नीट घरं नसतात, खाण्यासाठी अन्न नसतं. म्हणजे ही जबाबदारी असते की ज्या लोकांकडे काम केलं जातं त्या कर्मचाऱ्यांची जी जबाबदारी असते ती खरं तर त्या संस्थेने किंवा त्या लोकांनी करायची असते. पण हे सुद्धा केलं जात नाही आणि या गोष्टीकडे कुणाचंही लक्ष नाही आहे किंवा कोणीही जाऊन या गोष्टीसाठी लढा देत नाही. मग तुम्हाला आपल्याला वाटतं का की खरंच महिलांसाठी काम करण्याची गरज नाही? हा झाला एक भाग. मराठवाड्यातला मी तुम्हाला सांगते. दुसरं आता मी एक उदाहरण तुम्हाला सांगते की यवतमाळ जिल्ह्यातल्या पांढरकवडा, झरी, मारेगाव, वणी सारखे तालुके, ही तालुक्याची गावं आहेत आणि या तालुक्यांमध्ये छोटी छोटी खूप सारी गावं आहेत. हा सगळा एरिया आदिवासी एरिया आहे. सगळा एरिया इतका आदिवासी म्हणजे इतका अतिदुर्गम भाग ज्याला आपण म्हणतो, हा इतका आदिवासी भाग आहे की या भागांमध्ये आजही वीज वगैरे नाही. आजही तिथे वीज वगैरे नाही. ताडीच्या घरांमध्ये राहतात ती लोक. यांना शिक्षण नाही. इव्हन यांच्याकडे तर डॉक्युमेंट्स वगैरे सुद्धा नसतात. म्हणजे आपण जे आधार कार्ड म्हणतो, तुम्ही जर तिथे कोणाला जाऊन विचारलं की दादा तुमच्याकडे आधार कार्ड आहे का, आधार कार्ड काय असतं, इथपासून त्यांना सांगावं लागतं. इतकं ते अशिक्षित आहे. पण अशिक्षित आहे म्हणून ते सुसंस्कृत नाही असं नाही. असं ऐकण्यात येतं की आदिवासी समाज जो आहे तो तोपर्यंत अतिशय सुसंस्कृत समाज आहे जोपर्यंत आपल्यासारखे शहरवासी लोक जाऊन त्यांना बिघडवत नाही. बरोबर? मान्य आहे तुम्हाला? तर तिथे झालं असं की हा सगळा जो एरिया आहे, हा सगळा एरिया व्यापारी, मिरचीचा व्यापार इथे होतो. वेगळ्या प्रकारच्या मिरच्या तिथे पेरल्या जातात आणि त्याचा व्यापार होतो. या सगळ्या आदिवासींना मिरचीपासून म्हणजे पैसा मिळतो. आता सुरुवातीला असं होतं की आजूबाजूचे शहर म्हणजे यवतमाळ सारखं शहर किंवा नागपूरमधनं काही व्यापारी जाऊन तिथं मिरच्या विकत घ्यायचे. आता असं लक्षात आलं की तिथली मिरची जी आहे ती खूप उत्कृष्ट दर्जाची असते, म्हणून मग ते आंध्र प्रदेशपर्यंत आणि पुढे अनेक ठिकाणी ते माहिती झाल्यामुळे खूप लोक जाऊन तिथे व्यापारासाठी जायला लागले. आता अतिदुर्गम म्हणजे परिसर आणि तिथे हॉटेल्स वगैरे कुठे असणार ना. मग हे जे व्यापारासाठी लोक जातात, हा मिरचीचा दर्जा तपासण्यासाठी, तिथली आपण इथे काही पेरू शकतो का म्हणून जमिनी पाहण्यासाठी, किंवा ही मिरची त्यांनी जितकी घेतलेली असते ती त्यांच्या शहरात पाठवेपर्यंत, ट्रान्सपोर्टेशनचं होईपर्यंत असं कुणाला 3 दिवस, कुणाला 4 दिवस, कुणाला 8 दिवस, 10 दिवस तिथे राहावं लागतं. हॉटेल्स नाही, राहण्याची सोय नाही. मग काय करायचं? मग हे लोक आदिवासींच्याच घरी राहतात. ज्यांच्याबरोबर व्यापार केला त्यांच्यापैकीच कुणाचं तरी घर शोधायचं आणि तिथे राहायचं. असं तिथे चालतं. आदिवासींना पण बरं आहे, मिरचीच्या व्यापाराशिवाय हा पण पैसा एक त्यांना मिळतोय, म्हणून त्यांनाही तो लोभ सुटला आणि मग आता माझ्या घरी राहा असं करत ते सुरू झालं. हे सुरू झाल्यानंतर ह्याचा सगळा परिणाम इतका वाईट काही दिवसांनी दिसायला लागला की व्यापारी एकदा आला, त्यांचा व्यवसाय झाला की ते निघून जायचे आणि 2 महिन्यांनी कळायचं की त्यांच्या घरच्या मुली प्रेग्नंट आहेत. या सगळ्या 14 वर्षाच्या, 15 वर्षाच्या, 16 वर्षाच्या मुली. सुरुवातीला असं होतं की आदिवासींमध्ये आपल्यासारखं काही नसतं. इज्जत जाणं वगैरे ज्याला म्हणतो, अब्रू गेली वगैरे 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 असं सगळा भाग तिकडे आधी सुरुवातीला नव्हता. मग ते ठीक आहे, मुलगी प्रेग्नंट आहे, बाळ झालंय म्हणून ते मुलींना ठेवायचे, घरीच ठेवायचे, तिच्या मुलांना पण ठेवायचे. असं झालं. पुढे असं झालं, आकडा वाढत गेला. 500 झाल्या मुली, 1000 झाल्या. ह्या मुलींचा आकडा वाढत गेला. हा इतका वाढत गेला की हा चर्चेचा विषय झाला. फडणवीसांनी, तुम्हाला माहिती असेल की फडणवीस आपले मुख्यमंत्री जेव्हा होते तेव्हा त्यांनी हा मुद्दा बाहेर काढला होता आणि या महिलांसाठी काय, तोपर्यंत 3000च्या वर आकडा गेला होता आणि यांच्यासाठी काहीतरी करायला पाहिजे म्हणून त्यांनी कामासाठी सुरुवात केली होती. तेव्हा तो कपटा जास्त झाला आणि लोकांनी तिथे जायला सुरुवात केली. मीडियाने सुरुवात केली, लेखकांनी सुरुवात केली, पुस्तकं लिहायचे म्हणून लोक गेले, मीडियामध्ये स्टोरी करायची आहेत म्हणून लोक जाऊ लागले. हे लोक जाऊन त्यांना प्रश्न विचारू लागले आणि या प्रश्नात त्यांना कळलं की आपल्या मुली काहीतरी गंभीर काहीतरी करतायत. तोपर्यंत त्यांना माहिती नव्हतं की खूप मोठी चूक काहीतरी आपली मुलगी करते. तेव्हा त्यांना कळलं की ह्यांच्यामुळे लोक आपल्याकडे यायला लागले. मग काय
काय केलं, त्या आदिवासी लोकांनी मुलींना घरातनं बाहेर काढायला सुरुवात केली. मग एक मुलीला घरातनं बाहेर काढलं, 4 मुलींना घरातनं बाहेर काढलं. ती गावाच्या बाहेर जायची, तंबू ठोकायची, 2 घरं करून राहायची. 3000 मुली जेव्हा गावाच्या बाहेर जाऊन तंबू ठोकून राहतात, तेव्हा अख्खं गावच्या गाव कुमारी मातांचं गाव म्हणून जातं. या मुलींचं काय आहे? ही समस्या नाही आहे. समस्या किती गंभीर आहे बघा. ही मुलगी गाव निकाला झालेली आहे, म्हणजे तिला गावामध्ये काम नाही. मुलांचं पोट कसं भरणार? बाळाला घेऊन बाहेर पडलेली आहे. तिला कोणीच काम देत नाहीये, तिचं शिक्षण नाहीये, ती दुसरं काही काम करू शकत नाही. मग काय करणार? आज एका बाळाला घेऊन राहते, मग व्यापारी येतील, तिच्या घरी राहतात, तिला मुलांच्या खाण्यापिण्यासाठी पैसे मिळतात. एकाचे 2 होतात, 2चे 4 होतात, 4चे 8 होतात. एक महिला जी एका बाळाला घेऊन घरातनं बाहेर पडली, आज ती 8 बाळांना घेऊन घरात राहते, ती कुमारी माता आहे. एकाही बाळाला त्याच्या वडिलांचं नाव माहिती नाही. वडिलांचं नाव माहिती नाही हा मोठा नाही आहे. मुद्दा हा आहे की ती स्वतः अशिक्षित, मुलांना वडिलांचं नाव माहिती नाही, मुलांना जन्माचा दाखला नाही, आधार कार्ड नाही, कुठलेच कागदपत्र नाही, म्हणून त्यांना शासनाचे जे काही योजना आहेत किंवा जे काही लाभ मिळतात ते लाभ त्यांना मिळू शकत नाही, कारण त्यांच्याकडे कागदपत्रच नाही. याहीपेक्षा मोठी गंभीर समस्या अशी आहे, 3-3.5 हजार जर फक्त कुमारी माता असतील, त्यांची मुलांची संख्या किती असेल? एक अख्खी पिढी अनौरस पिढी म्हणून शिक्षण पाण्याविना, चांगल्या कामाविना जर वाया जात असेल, ही मुलं मोठी झाल्यावर काय करतील विचार करा. शिक्षण नसेल तर नोकरी नाही, काम नाही, मग काय करतील? गुंडगिरी करतील, चोऱ्या-चपाट्या करतील. ही किती मोठी समस्या आहे. आपण कधी याच्यावर विचार केला? आणि या कुमारी मातांचं काय, यांचं भविष्य काय, यांचं आयुष्य काय, याच्यासाठी आपण आज काय का? याच्यासाठी काहीही केलं जात नाही. आता मी जे उदाहरण द्यायला खूप उदाहरण आहे, पण आता जे मी तुम्हाला सगळं सांगितलं आहे हे आपण खेड्यापाड्याबद्दल बोलतो आहे की आसपासच्या खेड्यांमध्ये काय होत आहे किंवा आतमध्ये दुर्गम एरियांमध्ये काय होतं. पण मग शहरात सगळं ठीक आहे का? शहरात सगळ्या स्त्रिया सुरक्षित आहेत किंवा चांगल्या आहेत का? तर आता एक नवीन समस्या सुरू झाली आहे. तुम्ही मॉब लिंचिंग ऐकलंय? सगळ्यांनी ऐकलं असेल ना. मधल्या काळामध्ये आपण खूप ऐकलं, मॉब लिंचिंग झाली, ग्रुपी मिळून ह्याला मारून टाकलं, त्याला मारून टाकलं, असं आपण खूप ऐकलं. मारून टाकलं किंवा खूप माणसांनी एकत्र येऊन कुणाला काय मारलं किंवा जे काय केलं त्याला आपण मॉब लिंचिंग म्हणायचो. हा एक शब्द खूप मधल्या काळामध्ये खूप फेमस झाला होता. आता हल्ली एक नवीन समस्या निर्माण झाली आहे, ज्याला म्हणतात व्हर्च्युअल मॉब लिंचिंग. व्हर्च्युअल मॉब लिंचिंग. व्हर्च्युअल मॉब लिंचिंग काय आहे की मध्ये तुम्हाला एक सोशल मीडियाचा प्लॅटफॉर्म सध्या माहिती आहे तुम्हाला की सगळा सोशल मीडिया आता जो आहे, आजची जी पब्लिक आहे ती प्रत्यक्ष, आज मला खूप आनंद होतोय खरं म्हणजे तुम्ही सगळेजण खूप मोठ्या संख्येने इथे उपस्थित आहात. नाहीतर आजकाल सगळेजण आपापल्या बेटावर आहेत, सगळेजण आपापले मोबाईल घेऊन आपापल्या बेटावर, आपापल्या घरी, आपापल्या कोपऱ्यात सगळे सुखी आहेत. त्यांना वाटतं आपण खूप गराड्यात आहोत, ते स्वतःला आजूबाजूला बघतच नाही. तर हे जे एक होत आहे, यावरच आता नवीन समस्या निर्माण झालेल्या आहे, ज्याला आपण व्हर्च्युअल मॉब लिंचिंग म्हणतो. तुम्ही कोणी नाज पटेल असं नाव ऐकलंय? नाज पटेल कोणाच्या ऐकण्यात आहे, वाचण्यात आहे? काही दिवसा अगोदर नाज पटेल या सोशल मीडियावर यांना अत्यंत ट्रोल करण्यात आलं. ट्रॉलिंग शब्द माहिती असेल ना? ट्रॉलिंग, रोस्टिंग, ट्रेंडिंग, मला नव्या जमान्याचे नवे शब्द आहेत ते सगळे. तर त्यांना नाज पटेलला अत्यंत म्हणजे खूप घाणेरड्या पद्धतीने ट्रोल करण्यात आलं. इतकं घाणेरड्या पद्धतीने की त्यांनी अगदी जीव देण्याचा सुद्धा विचार केला. असं काय घडलं होतं? नाज पटेलने असं काय केलं होतं की तिला इतके ट्रोल करण्यात आलं? गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात नाज यांनी ई-कॉमर्स फॅशन कंपनी मिंत्रा, आता लक्षात आलं असेल नाज पटेल कोण आहे. मिंत्राचा जो लोगो आहे, तो मिंत्राचा लोगो हा महिलांसाठी अपमानकारक आहे. त्याचा जो लोगो आहे, तो त्या लोगोचा जो मधला भाग आहे तो महिलेच्या उघड्या पायांसारखा दिसतो आणि तो दिसायला चांगला दिसत नाही, तो महिलांसाठी अपमानकारक आहे असं निवेदन त्या कंपनीला दिलं. गेस्चर बघा किती सुंदर आहे. तुम्ही विचार करा
एक महिला निवेदन देते की ह्याचा लोगो आम्हाला आवडलेला नाहीये, हा महिलांसाठी आम्हाला अपमानकारक वाटतो. कंपनी ते एक्सेप्ट करते आणि एकच महिन्याच्या आतमध्ये ती कंपनी तो लोगो चेंज करते. किती सुंदर गेस्चर आहे, किती सुंदर गेस्चर आहे. याचं किती कौतुक व्हायला पाहिजे की नाही. महिलांना व्यक्त होण्याचा अधिकार आहे की नाही. जर तिला वाटत असेल की ते अपमानास्पद आहे ते तिने फ्रँकली सांगितलं आणि समोरच्या कंपनीने ते एक्सेप्ट केलं आणि ते बदल करून आणला. खरं तर हा जो गेस्चर आहे, या गेस्चरबद्दल आपल्याला खूप कौतुक करता येत होतं. पण लोकांनी काय केलं, नाजलाच कसं दिसलं बाई, हे तिचंच कॅरेक्टर खराब असेल, तिलाच कसं काय म्हणे उघडे पाय दिसले, तिची नजरच खराब आहे इथपासून. तर तिचे केस म्हणजे तिची बॉयकट आहे, तिचे केस बॉयकट आहे. बॉयकट केस असणाऱ्या सगळ्या ज्या महिला असतात त्या कॅरेक्टर बेस असतात. इथपासून स्टेटमेंट देऊन तिच्यावर हल्ला चढवला आणि सोशल मीडियावर, ट्विटरवर, फेसबुकवर तिचं जगणं मुश्किल करून टाकलं. तिचं जगणं इतकं मुश्किल झालं की जेव्हा ती घरातून बाहेर पडून बाजूच्या दुकानात जायची, घराच्या बाजूच्या दुकानात, तेव्हा दुकानदार तिला विचारायचा, ताई एकदा आमचा बोर्ड बघा हो, तुम्हाला काही खटकतंय का, आत्ताच सांगा. मग ती बिचारी रडत रडत घरी जायची. नाज पटेल कोण आहे आपण आधी हे बघूया. नाज पटेल गेल्या अनेक वर्षांपासून सामाजिक कार्य करतायत. बघा महिला कोण आहे, काम काय करताय हे कोणाला काही घेणं देणं नसतं. ती महिला आहे ना, तिचा अपमान आपल्याला कुठेही करता येतो अशी एक समज असते. त्या अवेस्ता फाउंडेशन नावाची स्वयंसेवी संस्था चालवतात. ही स्वयंसेवी संस्था कुटुंबापासून नाकारल्या गेलेल्या वृद्धांसाठी काम करते. ती त्या ज्येष्ठ मंडळींची काळजी घेते. त्यांच्यासाठी शेल्टर उपलब्ध करून देणं, त्यांच्यासाठी अन्न उपलब्ध करून देणं, असं ही अनेक वर्षांपासून ती काम करते. तिने सांगितलं तिला केस कापण्याची गरज का पडली. ज्या वेळेला कोविड ज्या वेळेला पीकवर होता त्यावेळेला तिने काही अशा महिलांची मदत केली होती ज्यांना आपण मनोरुग्ण म्हणतो. रस्त्यावर असणाऱ्या मनोरुग्ण ज्या महिला असतात त्या महिलांची तिने मदत केली होती. त्यांना घेऊन जाऊन उचलून नेऊन त्यांना तिने शेल्टर्स दिले होते. या पिरियडमध्ये त्यांच्याबरोबर राहिल्यामुळे तिला कोविड वगैरे तर झालाच, पण तिच्या केसांमध्ये उवा झाल्या होत्या, तिला स्किन प्रॉब्लेम्स पण झाले होते आणि ते उवा म्हणजे जे काही केसांमध्ये तिच्या प्रॉब्लेम्स झाले होते ते काढून टाकण्यासाठी तिने पूर्ण केस काढून टाकले होते आणि मग हळूहळू तिचे केस वाढले. जेव्हा ती बॉयकटपर्यंत आली होती त्यावेळेला ही घटना घडली आणि तिच्या कॅरेक्टरवर, तिच्या केसांच्या लांबीवरून तिच्या कॅरेक्टरवर बोललं गेलं. आज 21व्या शतकात जर कोणी असं म्हणत असेल की तिची बॉयकट आहे म्हणजे ती पूर्णपणे कॅरेक्टरलेस आहे, तर आपण आज कोणत्या समाजात वावरतोय. मी जो मगाशी प्रश्न उपस्थित केला की महिला घरी सुरक्षित आहे का, कार्यालयात सुरक्षित आहे का, मग ती आज सोशल मीडियावर तरी सुरक्षित आहे का. ती सोशल मीडियावर सुद्धा सुरक्षित आहे. मग महिला फक्त अन्याय सहन करतात का, नाही. महिला फक्त अन्याय सहन करत नाही. महिलांमध्ये काय ताकद आहे आता मी आज तुम्हाला हे सुद्धा सांगणार आहे. तर महिलांनी त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी त्यांचे खूप सुंदर मार्ग निवडलेले आहेत. ते मार्ग काय आहेत ते आपण बघू. भारतातील तसा महिला चळवळीचा जो इतिहास आहे तो खूप जुना आहे, खूप जुना. तुम्हाला माहिती असेल आपण स्त्रीवाद म्हणतो, पण हा स्त्रीवादीच्या चळवळीसाठी आज आपण जे स्वतंत्र उपभोगतो आहे किंवा आज मी जे इथे उभी राहून बोलते आहे, इथे उभी राहून बोलण्यासाठी ही जी ताकद मला मिळाली आहे ती ताकद माझ्यात निर्माण व्हावी म्हणून अनेक वर्षांपासून अनेक महिला आंदोलनं करत आहेत, निदर्शनं देत आहेत, पेपरमधनं लिहितात, कुठून तरी काहीतरी या सगळ्यावर उपाय व्हायला पाहिजे म्हणून प्रयत्न करत आहेत. आणि या सगळ्यांचा परिपाक म्हणून आज आपण जे काही थोडंफार स्वातंत्र्य उपभोगतो आहे तो आहे. बरेचदा काय होतं, आपण या गोष्टींची आपल्याला जाणीवच नसते. मग आपण काय करतो, महिलांवर येणारे जोक्स फॉरवर्ड करतो किंवा आपल्याला छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आपल्याला सूट वाटतं की बाबा नवरा आपल्यावर कधी म्हणजे ज्या काही बायकांवरती दारू पिऊन येऊन किंवा जे काही अत्याचार करतात ते सगळे आपण सहन करतो. तेव्हा आपण हे विसरतो की महिलांना हे अत्याचार सहन करावे लागू नये म्हणून किती महिलांनी त्यांचा जीवाचं रान केलेलं आहे आणि त्यांनी इथपर्यंत पोहोचवलेलं आहे. पण आपण या गोष्टीचा विचारच करत नाही कारण आपल्याला स्वभान नाही आहे, आपल्याला ती स्वजाणीव नाही आहे. तर मी आता आपण ह्याच्याकडे बघूया की महिलांनी मी जे बोलले की फक्त समस्या सहन करतायत का, तर नाही. काय करतायत, मी जिथे काम केलेलं आहे म्हणजे मी जेव्हा महिलांबरोबर काम केलं तेव्हा मी महिलांमध्ये ताकद पाहिलेली आहे की महिला काय करू शकतात.
शकतात? माझी वेळ संपली तर मला कळवा, कारण बोलण्याच्या नादात. तर विदर्भामध्ये मी विदर्भात तुम्हाला जास्त सांगेन, पण हे सगळं जे आहे विदर्भात जरी होत असलं तरी हे तुम्ही प्रातिनिधिक म्हणून घ्या. विदर्भातलं यासाठी कारण मी विदर्भात काम केलं आहे म्हणून माझ्याकडे विदर्भातले उदाहरणं जास्त आहे. विदर्भातील भंडारा जिल्ह्यातील साकोली हे तालुक्याचं ठिकाण आहे. साकोलीच्या तालुक्याच्या ठिकाणी असं लक्षात आलं की दारू पिण्यासाठी म्हणा किंवा व्यसनांसाठी म्हणा पुरुष काय करायचे की महिलांना असं वाटायचं की 2 मुलं आहेत, मुलगी आहे, मुलगा आहे समजा, तर नवरा घरी काहीही कमवून आणत नाही किंवा दारू पितो आहे, व्यसन आहे, काही हरकत नाही, आपल्या मुलांसाठी जमीन ठेवलेली आहे, ती जमीन विकली की मुलांचं शिक्षण किंवा लग्न होईल, मुलीचं लग्न होईल असं त्यांना वाटत असायचं. आणि जेव्हा तशी परिस्थिती यायची आणि ती जेव्हा जायची किंवा तिला कळायचं 10 वर्ष आधीच नवऱ्याने ती जमीन सगळं फुकून टाकलंय, हिला माहिती सुद्धा नाही. माहिती का नाही? कारण कागदपत्रांवर महिलांचं नावच नाही किंवा ती प्रॉपर्टी विकताना तिला विचारलंच जायचं नाही की बाई तुझी मजुरी आहे का जमीन विकायला, हे तिला कधीही विचारलं गेलं नाही. अशा खूप केसेस झाल्या आणि त्या केसेस आमच्यापर्यंत आल्या. म्हणजे मी त्यावेळेला काम करत होते किंवा मी काय केलं की साकोलीमध्ये 10 महिलांचा आम्ही ग्रुप तयार केला, 10 महिलांचं संघटन तयार केलं आणि या गोष्टीवर काम करायला सुरुवात केली. तर सुरुवातीला तर अभ्यास करायला सुरुवात केली. यातनं कळलं की ही खूप गंभीर समस्या आहे. महिलांचं नाव कागदपत्रांवर नसणं म्हणजे त्यांच्या अधिकारांची गळचेपी आहे, फक्त अधिकारांची गळचेपी नाही आहे. ह्याच्यामुळे त्यांना खूप समस्यांना तोंड द्यावं लागतं. जसं मी आता सांगितलं, मुलांचं शिक्षण असेल, त्या शिक्षणाच्या वेळेस पैसे पाहिजे असेल तर त्या पैशांवर तिचा काहीच अधिकार नाही. तिच्या घरात राहते त्या घरावर तिचा अधिकार नाही, कुठल्याच कागदपत्रांवर तिचं नाव नाही. मग महिलांनी सुरुवात केली की कागदपत्रांवर महिलेचं नाव असायला पाहिजे आणि जर प्रॉपर्टी विकायला काढत असेल तर तिथे महिलेची सही घेणं आवश्यक आहे. इथपासून आम्ही आंदोलन सुरू केलं. पहिले 10 महिला जोडल्या, 20 झाल्या, 50 झाल्या. परिपाक काय झाला या सगळ्यांचा? 2 वर्ष हे सगळं आंदोलन केल्यानंतर, अभ्यास केल्यानंतर, त्याच्यासाठी चळवळी केल्यानंतर आणि लीगल पद्धतीने ह्या सगळ्यांचे प्रयत्न केल्यानंतर फक्त कागदपत्रांवर महिलांची नावं आली नाही, अगदी ग्रामपंचायतीच्या कागदपत्रापासून घराच्या कागदपत्रांपर्यंत, जमिनीच्या कागदपत्रांपर्यंत महिलांची नावं आली. पण या चळवळीचा सकारात्मक परिणाम असा झाला, सगळ्या पुरुषांनी तो मान्य केला. सगळ्या पुरुषांनी महिलांचे हे प्रयत्न किंवा त्या बोलत असलेल्या गोष्टी ज्या आहेत त्या त्यांना कळल्या. आज माझ्या बायकोसोबत जरी मला अत्याचार करता येत असेल तरी उद्या माझ्या मुलीबरोबर हा अत्याचार व्हायला नको एवढं तरी सगळ्या बापांना कळतं. आणि म्हणून त्याचा परिपाक असा झाला की साकोली जिल्ह्यातल्या प्रत्येक गावामध्ये तुम्ही कधीही जा, कोणत्याही गावात एंट्री करा आणि कोणत्याही दारावर बघा, प्रत्येक दारावरच्या पाटीवर पहिलं नाव महिलेचं आहे आणि दुसरं नाव पुरुषाचं आहे प्रत्येक घरात. हा एक खूप चांगलं उदाहरण तिथे घडलं होतं. यवतमाळ जिल्ह्यातला आर्णी तालुकामध्ये दाभाडी नावाचं एक गाव आहे. दाभाडी गावामध्ये फार तर 70-75 घरं असतील, 250-300 लोकांचं गाव. एवढ्या घरांच्या गावामध्ये 36 दारूच्या भट्ट्या होत्या. तुम्हाला त्या भट्ट्या माहिती असेल, ज्या बंब उभे करून दारू बनवतात, तुम्हाला ते माहिती असेल. या गावातल्या महिला इतक्या त्रस्त झाल्या होत्या की सगळ्या गावातल्या महिला शेतीवर काम करायला जायचं. एकही पुरुष शेतीवर काम करायला जायचा नाही किंवा अर्ध्यातनं सोडून द्यायचा, अर्धा दिवस करायचा नाही. 10-12 वर्षाचा मुलगा झाला की मुलं पण दारू प्यायला सुरुवात करायची, संस्कृती झाल्यासारखी. दिवसभर बाई राबून पैसे कमावून संध्याकाळी घरी यायची. तिच्या हातातला पैसा मुलगा हिसकून घ्यायचा किंवा नवरा हिसकून घ्यायचा आणि जाऊन दारू पिऊन यायचं. इतक्या त्रस्त झाल्या की काय करावं हा उपायच त्यांच्याकडे नव्हता. तिथे जेव्हा ही समस्या आम्हाला माहिती झाली, माझ्याच अखत्यारीत जेव्हा मी तिथे काम करत होते तेव्हा आम्ही पुन्हा तिथे 10 महिलांचा ग्रुप तयार केला, गावातल्या 10 महिलांचा ग्रुप तयार केला. त्यांना ताकद दिली की तुम्ही करू शकता, तुमच्यात ताकद आहे, तुम्ही काहीतरी करू शकता. मग काय केलं आम्ही? आधी लिगल पद्धतीने, म्हणजे इव्हन मी सुद्धा स्वतः पोलीस स्टेशनमध्ये गेली होती या महिलांबरोबर आणि आम्ही निवेदनं दिले, आम्ही रिक्वेस्ट केल्या, आम्ही तक्रारी दिल्या की तुम्ही या भट्ट्या बंद करा, ज्या इलिगल आहे कमीत कमी त्या तरी बंद करा. असं बोलू नये, पण तुम्हाला माहिती आहे की पोलीस ही कामं कधीच करणार नाही, त्याच्या मागे काय मला माहिती नाही, कोण पोलीस असेल तर सॉरी, पण तुम्हाला माहिती आहे की त्याच्या मागे त्यांचा काय छुपा एजेंडा असतो किंवा काय त्याच्या मागे त्यांचे हेतू असतात. मग काय केलं, खूप दिवस प्रयत्न केल्यानंतर आम्ही काय केलं की महिलांनीच सुरुवात केली. रोज दिवसभर काम करून आल्यानंतर घरी स्वयंपाक पाणी करायचं, रात्री 9 वाजता 10 महिलांनी
एका भट्टीवर जायचं, भट्टी काढली, फोडायची, बैलमंडीत टाकायची आणि बैलमंडी पोलीस स्टेशनला पाठवून द्यायची. दुसऱ्या दिवशी दुसरी भट्टी, तिसऱ्या दिवशी तिसरी भट्टी, ज्या दिवशी चौथी भट्टी फोडायला जायची पहिल्या 3 उभ्या राहायच्या. असं करता करता हळूहळू हळूहळू दुसरे उपाय पण त्यांना करावे लागले. ठरवून नवरा दारू पिऊन आला की घराचं दार बंद, दार उघडणार नाही. पहिले काय व्हायचं की तिने आवाज जरी उचलला की दारू पिऊन आलेला नवरा तिला फटकारून काढायचा. मग आता काय उपाय केला, नवऱ्याने हात उचलला की दुसरा 9 ज्या बाया असायच्या ना त्या येऊन नवऱ्याला झोडपायच्या, तिच्या नवऱ्याला झोडपायच्या. ठरलं होतं बायकोनी मध्ये यायचं नाही. मग बायकोनी मध्ये यायचं नाही. असं करता करता आधी घरातनं बाहेर काढलं, मग गावातनं बाहेर काढलं आणि भट्ट्या फोडणं सुरूच होतं. जेव्हा 10 महिला एकत्र होत्या, परत महिला एकत्र आल्या, बाकी महिला एकत्र आल्या की बाबा हिचा नवरा सुधारला, माझा नवरा सुधारला पाहिजे. म्हणून मग हळूहळू बाया पण जवळ यायला लागले. आणि एक दिवस असा आला, अगदी 6 महिन्याचा काळ गेला, पण एक दिवस असा आला गाभाडी गाव संपूर्ण दारूमुक्त झालं. गाभाडी गाव दारूमुक्त झालं आणि या अशिक्षित महिलांना एवढी ताकद मिळाली की आज आम्ही समाधानाने जगतो आहे, इतर महिला समाधानाने जगल्या पाहिजे असं म्हणून त्यांनी दुसऱ्या गावांमध्ये जाऊन काउन्सिलिंग सुरू केली की बायकांनो एकत्र या आणि काम करा. असं करता करता एक दिवस असा आला, तुम्हाला आश्चर्य वाटेल, 40 गावं दारूमुक्त झाली. आणि ह्या 40 गावामध्ये काम करणाऱ्या, दारूसाठी काम करणाऱ्या या ज्या महिला होत्या, या महिलांनी चंद्रपूरची जी दारूमुक्ती झाली होती या आंदोलनामध्ये आमच्या सगळ्या महिला होत्या. तर महिला काय करू शकतात ह्याचं हे जिवंत उदाहरण होतं. तसंच वाशिम जिल्ह्यामध्ये सुद्धा तुम्हाला आठवतच आहे, संगीता आव्हाळे नावाची लेडी होती जिने आपलं मंगळसूत्र विकलं होतं की मला माझ्या घरात टॉयलेट हवं आहे. आठवतं कोणाला? नंतर तिच्यावर ते टॉयलेट पिक्चर सिनेमा पण बनला. ही जी संगीता आव्हाळे ही आमची महिला होता. संगीता आव्हाळे ही आमची महिला. आणि त्यावेळी आम्ही महिलांना घेऊन काम करत होतो तेव्हा ही पहिली महिला अशी होती की जिने हिंमत दाखवली, आम्हाला सांगितलं काळजी करू नका, पहिली चिंगारी जी आहे ती मी टाकते. आणि तिने सांगितलं की मी मंगळसूत्र विकणार. मी मीडियामध्ये होती, आम्ही त्याला हवा दिली, ते वर आणलं, महिला एकत्र आल्या आणि वाशिम जिल्ह्यामधले अनेक गावं आम्ही या माध्यमातून नंतर हागणदारी मुक्त केली. तर आपण जे म्हणत असतो की महिला काय करू शकतात, तर जेव्हा महिला एकत्र येतात, त्या एकत्र येत नाही बरेचदा, ही एक मोठी समस्या आहे की महिला एकत्र येत नाही. पण जर महिलांनी ठरवलं आणि महिला एकत्र आल्या तर महिला काय करू शकतात याची अनेक उदाहरणं आपल्याला देता येऊ शकते. वेळेचा अभाव आहे, तर असे सगळे छान छान दिसत असले तरीही मी जे सांगितलंय त्याप्रमाणे आजही समस्या कायम आहे. आजही आपल्याला त्या सगळ्या गोष्टींवर काम करण्याची खूप गरज आहे. आणि हे सगळं आजही इतकी परिस्थिती भयावह राहिलेली जरी नसेल तरीही या सगळ्यांवर काम करण्याची गरज आहे. आणि हे काम कोणाला करायचंय बरं? हे काम महिलांना करायचंय का? हे बघा, स्त्रीवाद, एक पुरुष पण म्हणू शकतो की मी स्त्रीवादी आहे. एक लक्षात ठेवा, मी जेव्हा सकाळमध्ये काम करत होती, आमचे संपादक होते डॉक्टर शैलेश पांडे म्हणून, ते छाती ठोक सांगायचे की मी स्त्रीवादी आहो. छाती ठोकपणे सांगायचे. फक्त महिला स्त्रीवादी नसतात, पुरुष स्त्रीवादी असू शकतात. स्त्रीवादी असणं म्हणजे काय हो? स्त्रीवादी असणं म्हणजे स्त्रीचं स्वातंत्र्य मान्य करणं, स्त्रीचे अधिकार मान्य करणं, स्त्रीचे हक्क मान्य करणं, ती करत असलेल्या कामात किंवा तिला जे करायचं आहे, जी इच्छा आहे, तिला पुढे जायचं आहे, तिला पाऊल पुढे टाकायचं आहे, यासाठी तिच्या पाठीशी भक्कमपणे उभं असणं. भक्कमपणे उभं आहे याची तिचा देखावा करू नये की मी तुझ्या पाठीशी उभा आहे म्हणून तू काहीतरी करते आहे, असं नाही. तर तिला बळ देणं, तिच्या पंखात बळ भरणं, जसं ती तुमच्या पंखात सतत बळ भरत असते. हे अधिकार जेव्हा तुम्ही मान्य करता की आपण एकमेकांसाठी पूरक आहोत, आपण एकमेकांच्या पंखात बळ भरायचं आहे, एकमेकांना वर घेऊन जायचं आहे, पायाची ताकद म्हणायचं आहे, की जेव्हा पुरुषांनी सुद्धा मान्य करायला सुरुवात केली आणि तिला ते बळ द्यायला सुरुवात केलं, तो प्रत्येक पुरुष स्त्रीवादी पुरुष असतो. आणि आज फक्त स्त्रियांना नाही तर पुरुषांनाही ही गोष्ट समजून घेणं आवश्यक आहे आणि स्त्रीच्या बरोबरीने उभं राहण्याची गरज आहे. तुम्ही सगळे आज इथे जे एवढे लोक आहात, निदान ह्या समस्या तुम्ही समजून घ्याल आणि उद्यापासून तुम्ही स्त्रीवाद किंवा स्त्रियांसाठी काम करायचं आहे, त्याची गरज आहे, ही गरज तुम्ही मान्य कराल आणि पुढे या सगळ्या कामामध्ये तुम्ही तुमचा छोटा छोटा तरी सहभाग द्याल. निदान महिलांवर तुम्ही जॉब करणार नाही अशी मी अपेक्षा जाहीर करते. आणि आज मला इथे बोलवलं